शिवसेनेचा वाघ आला. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय सम्राट साहेब ठाकरे यांचा विजय. संसदेत महिला विधेयक आरक्षणाला खडाडून विरोध केल्यानंतर आता त्याचे पडसाद देशभर उमटू लागले आहेत. ठाणे जिल्ह्यातील ठोंबिवलीसारखे शहरात आज शिवसेनेच्या पदाधिकारी व महिलांनी काँग्रेस विरुद्ध निदर्शने केली. यामध्ये त्यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी त्याचबरोबर काँग्रेसच्या एकंदरीत रणनीतीचा निषेध करत हे विधेयक आम्ही पास करूच आणि महिलांच्या हिताचं जे त्याला आमचा सदैव पाठिंबा राहील, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना आमचा पाठिंबा राहील, अशा प्रकारचं वक्तव्य व महिला पदाधिकाऱ्यांनी केले. तर येणाऱ्या काळात महिलांसाठी विधेयक पास करण्यासाठी आम्ही सरकारला परत निवेदन देऊ, असे त्यांनी प्रतिपादनही केले. एकंदरीत विरोधकांनी दर्शवलेल्या ह्या विरोधाचा शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. रिपोर्ट डोंबिवली फास्ट. आज महिलांना काल जे आरक्षण मिळणार होतं 33%, त्याच्यावरती काँग्रेस पक्षाने जो आक्षेप घेतला आणि ते बिल कॅन्सल करण्यात आलं. हा दिवस आमच्यासाठी नाही तर हा काँग्रेससाठी काळा दिवस ठरणार आहे. कारण आता ह्या भारताच्या सगळ्या महिला त्यांच्या विरोधात जाणार आहे. कारण हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी होणार होतं आणि त्यालाच विरोध केला आणि तो एका महिलेने केला. हे प्रियंका गांधींना अजिबात शोभलेलं नाही. एक महिला म्हणून त्यांनी आमच्या सगळ्यांच्या सोबत राहायला हवं होतं. त्यामुळे आम्ही खासदार साहेबांच्या सोबत कायम असू आणि त्यांना या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला जेव्हाही काही करायला सांगाल आमची तयारी असेल. विधेयक म्हणून तर त्या विधेयकाला काँग्रेसची घाणेरडी बुद्धीने नकार दिलेला आहे. त्यांना कदाचित महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण व्हावं भविष्यामध्ये, त्यांना ते वाटत नाहीये. त्यामुळे त्यांनी कुठेतरी घाणेरडा कर्मटपणा केलेला आहे. त्यांची जी बुद्धी खालच्या पातळीवर आणि ऑलरेडी काँग्रेस पक्ष हा पूर्णपणे निस्तनाबूत झालेला आहे. तर ही शिवसेनेची रणरागिणी आहे. पुढील भविष्यामध्ये जेव्हा इलेक्शन येणार, जिथे जिथे त्यांचे उमेदवार उभे असणार तिथे आम्ही आमच्या शिवसेनेचा वाघिणीचा पंजा मारल्याशिवाय आम्ही काँग्रेसला राहणार नाही. आंदोलन करण्याची वेळ, सगळ्या महिलांना रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याची वेळ या महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामध्ये येऊन आपल्या हक्कासाठी करावी लागते. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आमच्यासाठी. कारण जे विधेयक पास होणार होतं 33% महिलांच्या सन्मानार्थ, हे विधेयक, या विधेयकाला विरोध करण्याचं षडयंत्र जे काँग्रेस पार्टीने आणि त्यांच्या मित्र पक्षाने जे केलेलं आहे त्याच्या विरोधात आणि त्याला ठेचून काढण्यासाठी आज संपूर्ण जगभरातल्या महिला एकवटलेल्या आहेत आणि शिवसेनेच्या रणरागिणी आज रस्त्यावर उतरलेल्या आहेत. बरोबर ते साहेब जे आहेत त्यांच्या दृष्टीने जे साहेबांनी बिल मांडलं ते त्यांनी खारिज केलं. त्याचा अपमान आम्ही सहन करणार नाही आणि त्याचा बरोबर शिक्षा राहुल गांधीला मिळणार आहे. काँग्रेस पार्टी ही नेहमी फेक नरेटिव्ह पसरूनच वरती आलेली पार्टी आहे आणि ह्यावेळी त्यांचा तोच मुद्दा होता आणि तो मुद्दा त्यांनी आज महिलांवरती आणलाय आणि जो अन्याय त्यांनी महिलांवरती केले, खास करून जे प्रियंका गांधी या 33% बिलावरती बोलल्या, त्याचा आम्हाला खरं खूप मोठा धक्का बसलेला आहे. कारण की एक महिला असून महिलांची जाण नसलेली बाई आहे, त्याचा आम्हाला फार दुःख वाटलेलं आहे. आणि शिवसेना पार्टी आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे साहेब यांच्यातर्फे हा बिल कसा पास करून घ्यायचा, हा आम्ही महिला आघाडी त्यांचा पाठपुरावा करू.